आदित्य ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केलाय। नोटिसीला घाईघाई स्थगिती दिली असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत। मुंबईमधील रस्त्यांच्या घोटाळ्यांची चौकशी करा असं देखील बोलताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या हिंदुत्वाचा भांडाफोड केला असं आदित्य ठाकरे म्हणाले। हनुमानचं दर्शन घेणार आहे, पण एक म्हणणं नक्की आहे की आम्ही जे काल केलं ते भाजपचं जे दुतोंडी हिंदुत्व आहे किंवा चुनावी हिंदुत्व आहे ते एक्सपोज केलं। म्हणजे निवडणुकीसाठी आम्हाला हिंदूंना वापरलं जातं, पुढे केलं जातं आणि निवडणुका झाल्या की ह्यांच्याच राज्यामध्ये आमची मंदिरं ही सेफ नसतात। मला वाटतं भाजपच्या काही लोकांनी नेत्यांनी जाऊन तिथे थोडं नाटक केलं आणि ते झाल्यानंतर स्थगिती ही हँडरायटिंगमध्ये आली। म्हणजे ही घाईघाईत दिलेली स्थगिती आहे। याचं कारण एकच होतं, कारण आम्ही सर्व जाऊन तिथे दर्शन घेणार होतो। 2 वर्षात तर खड्डेमुक्त होणार होती मुंबई। उलट तुम्ही जाऊन कोपरी ब्रिज पहा, नवीन जो कोपरी ब्रिज बनवलाय तिथे खड्डे आलेत। म्हणजे एवढं सगळं थाटात उद्घाटन जे केलं त्या नवीन रस्त्यावर खड्डे पडलेत। 6-7 महिने झाले त्या कोपरी ब्रिजला, कोस्टल रोडला खड्डे पडायला लागलेत किंवा पॅचवर्क सुरू झालेलं आहे। म्हणजे एकनाथ शिंदेनी जिथे जिथे हात लावला तिथे एक तर एस्केलेशन झालं आणि घोटाळा झालाय हे स्पष्ट आहे।